जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात। अलीकडेच चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आत्ताच चर्चेत होते ते सुमित नागल हे टेनिस या खेळाशी संबंधित होते। अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाईट प्रक्षेपित केलेला आहे? तर आता जपान या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाईट प्रक्षेपित केलेला आहे। समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहे? तर समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य हे आसाम बनलेले आहे। शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर यासाठी 2 पर्याय आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर 2023 पुरस्काराने आयतना बोनमती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या साथीने अभ्यास आयुष्याच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले? तर भारतीय नौदलाने थायलंड या देशाच्या साथीने अभ्यास आयुष्याच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले आहे। देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? तर भारतात पहिल्यांदा शरयू या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे। या वर्षीची अलिप्तवादी चळवळ NAM परिषद कोणत्या देशात होत आहे? तर या वर्षीची अलिप्तवादी चळवळ NAM युगांडा या देशामध्ये होत आहे। युगांडा या देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर युगांडा या देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व हे S जयशंकर हे करणार आहेत। 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? तर 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा ही दक्षिण आफ्रिका या देशामध्ये सुरू होणार आहे। जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचा समावेश झाला आहे? तर जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याच्या यादीत भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती यांचा समावेश झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।